जय हिंद सर. नाही काही कल्पना नाही, घटनास्थळीच चाललो आहे. हो सर, पोहोचून लगेच रिपोर्ट करतो. जय हिंद सर. तुमच्यापैकी कोणी ओळखतं का महिलेला? हॅलो, मी एपीएस स्नेहा जोशी फ्रॉम स्पेशल पोलीस फोर्स. जय हिंद सर. गेल्या आठवड्यात कुठली महिलेची मिसिंग कंप्लेंट आली आहे का? आली असेल तर तिचे डिटेल्स ताबडतोब पाठवून द्या. येस. सीन ऑफ ऑफेन्स काय सांगतोय? सर बॉडी पूर्णपणे डिकम्पोज झाली. सर मला वाटतं क्राईम इथे घडला नसावा. पाण्याच्या फ्लोमुळे बॉडी इथपर्यंत वाहत आली असावी. आणि सर माशांनी खाऊन महिलेचा चेहरा पूर्णपणे विद्रूप करून टाकलाय. त्यामुळे पेपरमध्ये छापूनही आपल्याला काही मिळणार नाही. पण सर बॉडी आयडेंटिफाय नाही झाली तर केस ओपन कशी होणार? पवार, प्रत्येक केसला स्टार्टिंग पॉईंट हा असतोच. येस सर. तो फक्त शोधावा लागतो. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सर. चल गडकरी. कांबळे, घटनास्थळी व्हॅन पाठवून द्या. गाईज, या केसबद्दल तुमचा अंदाज? सर डेड बॉडीच्या अंगावरची साडी पाहता अशा साड्या मोस्टली महिला फंक्शनसाठी वापरतात. येस सर. आणि साडीचं मटेरियल बघता साडी ही महागातली वाटते. त्यामुळे मृत महिला ही अप्पर मिडल क्लासमधली असावी. सर मला पण ही मृत महिला गावाकडची वाटत नाही. सर आणि जेव्हा डेड बॉडीचं मी निरीक्षण केलं तेव्हा हातावर आणि गळ्यावर ओरबडल्याचे मार्क दिसून आले. याचा अर्थ कदाचित ही केस मर्डर फॉर रॉबरी असू शकेल. सर तसं असू शकतं, पण पीएम रिपोर्ट आल्यानंतरच तपासाची दिशा ठरवता येईल. राईट. चेतन, स्नेहा, येस तुम्ही पीएम करणाऱ्या डॉक्टर जोशी त्यांच्याशी कन्सल्ट करा. येस येस. मॅडम, मी जेव्हा त्या अननोन लेडीजच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं ना, तेव्हा तिच्या मानेचं हाड मोडल्याचं माझ्या निदर्शनास आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीएमच्या वेळी जरी बॉडी डिकम्पोज झाली असली तरी तिच्या गळ्यावर आणि हातावर दोन्ही ठिकाणी ओरबडल्याचे मार्क्स आहेत. म्हणजे या अज्ञात महिलेवर कोणीतरी अत्याचार केला असावा किंवा तिच्या अंगावरचे दागिने खेचण्याचा प्रयत्न केला असावा. शक्यता आहे. बरं डॉक्टर, डेड बॉडीवर काही जन्मखून वगैरे? नाही नाही, जन्मखून वगैरे असं काही नाही. आपण हां, तिच्या डाव्या पायावर एक जुन्या जखमेची खून आहे. म्हणजे डॉक्टर ह्यानी बॉडी आयडेंटिफाय व्हायला मदत होईल, राईट? राईट. आणि हां, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या दाखवतो तुम्हाला. हे काय डॉक्टर? डेड बॉडीच्या जबड्यातील दातांपैकी एका दाताला ही सोन्याची कॅप बसवलेली मला सापडली. मॅडम हे बघा. अज्ञात महिलेच्या आयडेंटिफिकेशनचा प्रॉपर क्लू सापडला. कोणता सर? हा बघ. सर या सोन्याच्या कॅपवरती AP अशी अक्षर आहेत. ही नक्कीच डॉक्टरांची इनिशियल्स आहेत आणि यावरूनच ही केस ओपन होणार. पण सर हे कसं शक्य आहे? चेतनाने डेंटिस्ट बरेच असतात, पण दाताला सोन्याची कॅप बसवण्यात स्पेशलायझेशन असणारे डेंटिस्ट ठराविक असतात. त्यामुळे AP या नावाने सुरू होणाऱ्या डॉक्टरांचा शोध घ्यावा लागेल. अशा डॉक्टरांना सर्च करा. सर. येस सर. हॅलो सर. होय, तपास सुरू आहे सर.
कोणाच्या नावावर आहे कळेल? कळेल ना. थँक्यू 8727. थँक्यू. डॉक्टर, ही कॅब ह्या मोल्डवर फिट बसली. याचा अर्थ ज्या महिलेच्या रिलेटिव्हची आम्ही शोधात आहोत ती महिला तुमची पेशंट होती. ऑफकोर्स. अलका गाडगेळ. अलका गाडगे. डॉक्टर त्यांचा ॲड्रेस मिळू शकतो का प्लीज? हो ठीक आहे. थँक्यू. नहीं नहीं, पेमेंट का कोई टेंशन नहीं है. फ्लैट का टोकन अमाउंट तो मैंने पहले ही आपको दे दिया था. थोड़ा थोड़ा सब्र कीजिए, थोड़ा सब्र कीजिए जी. नहीं नहीं, रिमेनिंग अमाउंट मैं आपको जल्दी से जल्दी देता हूँ. ओके ओके. हाँ. ठीक है ठीक है ठीक है जी. बिल्डरचा फोन होता. आईंचा पण ना काहीच अजून पत्ता लागत नाहीये. एक तर त्यांच्या पॉलिसीचं घोंगडं भिजत पडलंय. काय करावं काहीच कळत नाहीये. जागा आजची गेली तर? अगं तुला फ्लॅटचं टेन्शन पडलंय. मला तर आईची काळजी वाटते. दादा, मामाचा काही पत्ता लागला का? नाही रे प्रतीक, मी पोलीस स्टेशनमध्ये सतत जातोय पण त्यांना पण अजून काही कळालेलं नाही असं ते उत्तर देत आहेत. दादा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्या दिवशी तू मामाला मध्ये सोडून गेलास त्यामुळे हरवली ती. खरंय, माझी चूक झाली. अरे पण मी तरी काय करणार? सिच्युएशनच अशी झाली की मला. हॅलो, हां राकेश गाडगीळ बोलतोय. हो हो, अलका गाडगीळ माझीच आहे. साहेब, आईचा काही पत्ता लागलाय? हो हो साहेब, आम्ही पोचतोय. मामा सापडली? त्यांनी काही असं नीट सांगितलं नाही पण आपल्याला ताबडतोब बोलावलंय. नीट बघा, तुमच्या त्याची बॉडी. जय हिंद सर. पार्टीच्या दोन्ही मुलांनी त्यांची बॉडी आयडेंटिफाय केली. हां सर, बॉडी ताब्यात देऊ? ठीक आहे सर. जय हिंद. हे बघा, तुम्ही बॉडी घेऊन जाऊ शकता. उद्या सगळे सोपस्कार झाल्यानंतर तुम्ही आमच्या स्पेशल ब्रँचला या. आणि हो, येताना आईने दागिने घातलेला फोटो बरोबर घेऊन या. सर, दागिने घातलेला फोटो तो कशासाठी? तुम्ही उद्या या, ते आमचे साहेब सांगतील. बरं, घरी कोण कोण असतं आणखी? मी, माझी मिसेस आणि प्रतीक. बरं, तुम्ही तिघांनी या. नाव काय तुझं? नाव काय तुझं? अरे साहेब काय विचारतात त्याचं उत्तर दे, नाही तर मारून मारून फुटबॉल बनवेन. हा असं नाही बोलणार, त्याला सुजवलाच पाहिजे. तुम्ही नका टेन्शन घेऊ, एन्क्वायरी चालू आहे. काय आहे, आमच्याकडे आरोपीला असा पेरू भरवावा लागतो. आरोपीने एकदा का पेरू खाल्ला की तो पोपटासारखा गोड बोलायला लागतो. बोल बोल बोल. स्टेटमेंट लिहून घ्यायचं. चल. यांचं काय? कोणत्या मॅटरमध्ये उचललं यांना? सर, अलका गाडगे यांची 2 मुलं. या सुनबाई, या. या. माझं नाव रचिता राकेश गाडगीळ. मी राकेश गाडगीळ. मी 50 काढलेस. हे बघ,
ही आईंचीच साडी आहे. ही दाताची कॅब आहे. सर आईला पण सोन्याची दाताची कॅप लावली होती. हो, आईने डॉक्टर पाटील यांच्याकडून ही बसवून घेतली होती. आईनं सोन्याची खूप आवड होती. आईचा फोटो आणलाय? हो सर आणलं. स्नेहा, तुम्ही तिघं माझ्याबरोबर चला. कांचन, चेतन, मी काय सांगतोय ते ऐका. येस सर. आईच्या मिसिंग FIR मध्ये दागिन्यांबद्दल लिहिलंय. डिटेल्स सांगा. 1 मिनिट. बोला. आईनी त्या दिवशी गळ्यामध्ये लक्ष्मीहार घातला होता आणि पाटल्या पण होत्या आणि जड होत्या त्या. कानातल्यांबद्दल? हां, आईने हल्लीच एक नवीन कानातले केले होते. पण मॅडम, तुम्ही ज्वेलरीबद्दल का विचारताय? जास्त चौकशी करायची नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. निघायचं आता. 1 मिनिट. तुम्ही दोघं कुठे निघालात? या मॅडम बोलत ना जायला. तुम्ही दोघं इथेच थांबा. मिसेस गाडगीळ, तुम्ही निघा. हो. पवार. रिक्षा. दोघांना का थांबवलं असेल पोलीस स्टेशनमध्ये? राकेश माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? खरं बोललात तर घरी जा आणि खोटं बोललात तर जनरली घरातली लहान मुलं बेपत्ता होतात. त्यामागची कारणं म्हणजे आईवडील रागवले की त्यांच्यावर चिडून किंवा घाबरून मुलं घरातून पळून जातात. पण जेव्हा एखादी मोठी व्यक्ती बेपत्ता होते तेव्हा त्यामागची कारणं असतात घरातली भांडणं किंवा प्रॉपर्टीचे वाद. तुमच्या घरात यापैकी काही प्रकार? सरांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, नाहीतर. नाही 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 सर, आमच्या इथं तसं काही नाही. प्रतीक तू बोल ना. हां सर, तसं काही नव्हतं. मग तुमची आई बेपत्ता कशी झाली? तुमची आई मिसिंग होण्यापूर्वी तिला जिवंत बघणारे घरात तुम्ही 3घच जण होता, असं तुम्ही लोकल पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिलंय. मॅडम त्या दिवशी काय झालं की गुड मॉर्निंग दादा. व्हेरी गुड मॉर्निंग. राकेश, प्रतीक, तुम्ही तिघही लग्नाला येणार नाही अप्पूच्या? याचा अर्थ काय आहे? आई, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, मला त्या लग्नात जाण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मामा आम्ही ऑलरेडी दमलोय, नाईट शिफ्ट केली आहे, झोपणार आहे. तू जा ना प्लीज. राकेश, तुझं काय रे? अगं मला ऑफिसला निघायचंय. मला एक कळत नाही, हे वर्किंग डेजला का लग्न करतात ग? अरे मुहूर्त वगैरे काही प्रकार असतो नाही, तुला कसं कळणार म्हणा? लव्ह मॅरेज झालंय ना तुझं. आई, सारखी घालून पाडून बोलायची काही गरज नाहीये.
आम्ही कोर्ट मॅरेज केलं तेव्हा आमच्या रिसेप्शनला आली होती का तुमची ती अप्पू? रचिता, प्रतीक ऐक ना, तू जाणार यार प्लीज आईसोबत. दादा सॉरी, मी खूप दमलो यार. हे बघा, घरचं लग्न आहे ना म्हणून बोलते मी. तुम्ही येणार नसाल ना तर नका येऊ, मी जाईन एकटी. तुम्हाला जायचे तर जा, पण एवढे दागिने घालून जाणार? हे दागिने माझे आहेत, ते केव्हा आणि कधी घालायचे ना ते माझं मीच ठरवेन. आणि लग्नात नाही मिरवणार तर कधी मिरवणार ग दागिने? आई तू शांत हो, चिडचिड नको करू, आपण जाऊया लग्नात. राकेश, तू आईसोबत गेला होतास, मग आई बेपत्ता कशी झाली? सर, मामा हरवल्यापासून मी सुद्धा हेच प्रश्न विचारतोय, पण एकच एक उत्तर देतोय की माहित नाही म्हणून. नक्की काय प्रकार आहे? खरं काय ते सांगायचा? सर, देवाशपथ खरं सांगतोय सर, त्या दिवशी मी आणि आई लग्नाहून बरोबर निघालो. आमच्यासोबत आमचा मामे भाऊ विजू सुद्धा होता. विजय, अगदी छान झालं नाही लग्न? हो ना. अरे बंडू काकांनी इतकं थाटात लग्न केलं की नाव ठेवायला कुठे जागाच नाहीये. मामी, काकाकडे भरपूर पैसा आहे. आई, पैसे असेल ना तर सगळे काम कसे झोकत होतात. रचिताने तुझे कान भरल्यामुळे ना तुला हल्ली सगळ्या गोष्टी पैशातच दिसतात. आता हे बघ विजय, घरचं लग्न होतं तर यायला नको, पण मुद्दाम आली नाही ती. हे असं आईचं, तिच्यासाठी केवढं पण करा पण ते कमीच पडतं. अरे आज माझी महत्वाची मीटिंग होती, ते सोडून मी आई एकटी लग्नाला जावे नाही म्हणून आलोय, पण तिला त्याचं काहीच नाही. हॅलो, आता? हो हो हो, लगेच येतो. हां हां सर. आई मला ऑफिसला जावं लागतं आता. अरे पण तू रजा घेतली होतीस ना आता? बॉसचा फोन होता, त्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं मला. तर इथे एवढं ऊन आहे, मला रिक्षा कुठे मिळणार आहे? मी एकटी कशी जाणार आता? मी तुला सुपारी पुलाजवळ रिक्षात बसवून देतो, मग तर झालं. चला. सर, त्या दिवशी मी सुपारी पुलावर आईला रिक्षामध्ये ड्रॉप केलं आणि मी ऑफिसला निघून गेलो. त्या रिक्षाचा नंबर आठवतोय? त्याचा छताचा रंग किंवा पाठीमागे लिहिलेलं एखादं वाक्य? नाही सर, कारण बॉसचे सतत मेसेज येत होते, त्यामुळे माझं लक्षच नाही गेलं तिकडे. कसं लक्ष देणार? सगळा प्लॅन तर तूच केला होतास. प्रतीक, काय बडबड करतोय? मी खरं काय तेच सांगतोय. काय खरं सांगतो? काय झालं? सर हा ममा, ममा आय एम रेडी, टिफिन घे. घे. ममा कुठे आहे? त्या सकाळपासून लग्नाला गेल्या, त्या आल्यात कुठे अजून? लग्नाला? लग्न तर सकाळचं होतं, आतापर्यंत यायला हवी होती. आता मला काय माहिती कुठे गेल्यात त्या, मला थोडी सांगून जात आहेत. पण दादा पण सोबत गेला होता ना? ते तरी कुठे आलेत? दादा, मम्मा कुठे आहे? कुठे आहे म्हणजे? अरे ती लग्नाला गेली होती ना, अजून नाही आली. अरे कसं शक्य आहे? तू सोबत गेला होतास ना? हो. मग? अरे आम्ही लग्नातून बरोबर निघालो, विजू पण आमच्या बरोबर होता. पहिला आम्ही सुपारी पुलावरून आईला टमटममध्ये बसवला, नंतर विजूला ड्रॉप केलं आणि मग मी ऑफिसला गेलो. अच्छा अच्छा, म्हणजे तुला तुझं काम महत्वाचं वाटलं मम्मापेक्षा? ए, बॉसचा फोन होता, हे बघ, अर्जंट काम होतं म्हणून जावं लागलं. तुला एवढी आईची काळजी होती, तू का नाही गेला आईसोबत लग्नात? एवढंच तुझं महत्वाचं काम होतं ना, तर तिला घरी सोडायचं होतं. खोटं कशाला बोलतोस तू? मी कुठं बोलतोय? खरं काय ते कळलं जाता. जातोच पोलीस स्टेशनला मी. अरे तू एकटा कशाला जातोय? मी येतो ना बरोबर. मी काय घाबरतो का? चल. सर, त्या दिवशी ताबडतोब आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आई हरवल्याची तक्रार केली होती. तक्रार? सर, तक्रार करायचं फक्त नाटकच केलं होतं. यानेच खून केलाय मामाचा. प्रतीक, तू काय मूर्खासारखं बडबडतोय? मी बडबड करत नाहीये, माझ्याकडे प्रूफ आहे. प्रूफ? हो सर. कसला प्रूफ? आमचा मामे भाऊ विजय. अरे विजयचा काय संबंध आहे यात? सर, मामाच्या फोनमध्ये विजयचा खूप मोठा संबंध आहे. सर, त्याला इथे बोलवा, आपल्याला खूप माहिती मिळेल. त्या विजयला बोलवून घ्या. विजयचा नंबर दे.
राकेश, प्रतीक, अरे मला कसं तुमच्या लफड्यामध्ये ओढता तुम्ही? माझा काय संबंध आहे? मिस्टर विजय, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहात. तुम्ही जर स्टेटमेंट दिलं नाही तर अलकाबाईंच्या खुनामागे तुमचा हात असल्याच्या आरोपावरून तुम्हाला अटक करावी लागेल. काय? अलका मामीचा खून? अहो साहेब, मला ह्यातलं काही माहित नाही. माझा काही संबंध नाहीये. मी खरं सांगतोय तुम्हाला. हा प्रतीक सांगतोय हे पॉलिसीचं काय प्रकरण आहे? पॉलिसी? सर, मी सांगतो तुम्हाला सर. त्या दिवशी राकेशने मला भेटायला बोलवलं होतं. झालं का डोकं शांत? बोला आता काय आलं? काय नाही रे, पलीकडे आई आणि रचितामध्ये खूप खटके उडायला लागले. हे सासू सुनेचं सगळीकडे सेम आहे. सगळ्या घरातला ड्रामा आहे हा. अरे माझे आणि प्रतीकचे पण भांडणं व्हायला लागलेत आणि आई प्रतीकचीच बाजू घेते. ते माहिती आहे मला. कारण की जसं तू मला प्रतीकबद्दल येऊन सांगतो तसं प्रतीक पण मला तुझ्याबद्दल सांगतो. मला तुमच्या भांडणामध्ये पडायचं नाही. मी तुला त्यासाठी नाही बोलावलंय. मला या रोडची झंझट नको आहे म्हणून मी एक नवीन फ्लॅट बघितलाय. ग्रेट यार, हे तर चांगलं डिसिजन घेतलंस. अलका मामी तसंही तिचा फ्लॅट प्रतीकच्या नावाने करणार आहे असं ती माझ्या आईला सांगत होती. आईचा हा डिसिजन मला केव्हाच माहीत झाला होता, म्हणून तुम्ही हे धाडस केलं ना नवीन फ्लॅट घ्यायचं. पण यार, पण काय? मनी प्रॉब्लेम. अरे एवढी चांगली सॅलरी आहे तुझी, कुठलीही बँक तुला हसत हसत लोन देईल. आणि आजकाल तर बँका लोन देण्यासाठी कस्टमर शोधत आहेत. बँक लोन तर केव्हाच सँक्शन झालं आहे माझं, पण मला अजून काही लाख कमी पडत आहेत. आणि पैशांची अरेंजमेंट लवकर नाही झाली तर हा फ्लॅट पण हातून निघून जाईल. आणि तुला तर माहीतच आहे, बायकोचं पूर्ण गुणगुण सुरू होऊन जाईल. यार उद्या मला काहीतरी मदत करणे तर सोल्युशन सांग. एक सोल्युशन आहे. कोणतं? मामींनी आमच्या कंपनीची पॉलिसी घेतली आहे, त्याच्या अगेन्स्ट तुला लोन मिळू शकतं. तू फक्त मामीची NOC घेऊन ये, अर्ध्या तासात तुला लोन करतो. अरे पण आईने NOC द्यायला नकार केला तर? मग अवघड आहे. मामीचं काही बरं वाईट झालं तरच तुला ते पैसे मिळू शकतील. सर ऐकलं? आणि सर त्या दिवशी लग्नाहून परत येत असताना याच्यासोबत हा सुद्धा होता. अरे बाबा होतो मी, पण सर देवाशपथ सांगतो मी, यांनी मामीला रिक्षात बसवलं, मग मला ड्रॉप केलं. पण त्यानंतर हा कुठे गेला सर मला माहित नाही सर. विजय आणि राकेशला ताब्यात घ्या. तू पण बाहेर थांब रे. या केसबद्दल तुमचं ओपिनियन? सर, ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला राकेश हा लग्नाला जाण्यासाठी अचानक का तयार झाला? आणि तसंच त्याचा मामे भाऊ म्हणजे विजय ह्यांनी दिलेल्या स्टेटमेंटप्रमाणे जर आपण राकेशवर 3rd डिग्री वापरली तर ही केस ताबडतोब ओपन होईल. एक्झॅक्टली सर. मर्डरमध्ये आपला हात नाही हे सिद्ध करण्यासाठी आरोपी सतत पुरावे गोळा करत असतो. ह्या केसमध्ये राकेशने बॉसचा फोन आलाय असं म्हटलंय. सर कदाचित हा फोन कॉल मर्डर प्लॅनचा एक भाग असेल. सर, मी राकेशची पत्नी रचिता हिला फॉलो केलं. ती थेट घरी गेली. त्यानंतर सोसायटीतील महिलांशी मी तिच्याविषयी चर्चा केली तर बऱ्याच महिलांनी हे सांगितलं की तिचा डोळा सासूच्या दागिन्यावर होता म्हणून. स्नेहा, यस सर. तुला काय वाटतं? सर, या केसचा मूळ संशयित राकेश असला तरी अलकाबाईंचं PM करणाऱ्या डॉक्टर जोशी यांच्या रिपोर्टप्रमाणे डेड बॉडीच्या हातावर आणि गळ्यावर ओरबडल्याचे मार्क सापडले. सर याचा अर्थ त्यांच्यावर कोणीतरी अत्याचार केला असावा किंवा अंगावरचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला असावा. आणि हो सर, अलकाबाईंच्या गळ्याचं हाड मोडलंय. याचा अर्थ गळा दाबून खून करण्याचा आरोपीचा हेतू असावा. तुमच्या सगळ्यांच्या ओपिनियनवरून मला असं वाटतंय की ही केस ओपन करण्यासाठी नंबर 1 राकेशच्या बॉसला व्हेरीफाय करावं. नंबर 2 रचितावर लक्ष ठेवावं. नंबर 3 दागिने चोरीचा हेतू असेल तर सुपारी पुलाजवळ महिलांना लुटणाऱ्या कोणकोणत्या गँग्स ॲक्टिव्हेट आहेत त्या व्हेरीफाय करायला हव्यात. आणि नंबर 4 असे दागिने मालखाऊ सोनारांना विकले जातात, त्यामुळे त्या दृष्टीने तपास करायला हवा. यू गॉट माय पॉईंट? येस सर. हॅलो, मी PSI कांचन जाधव, स्पेशल पोलीस फोर्स ब्रांचमधून बोलते. राकेश गाडगीळ आपल्याकडेच काम करतात का?
हल्लीच त्यांनी लग्नासाठी एक सुट्टी घेतली होती. हां बरोबर. त्या दिवशी तुम्ही त्यांना अर्जंटली फोन करून बोलवलं का? ओके येस राईट. ठीक आहे. तसं तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट देऊ शकता. ओके येस आज दुपारी. ओके थँक्यू. साहेब आलो आलो. नमस्कार साहेब, बोला की. या बाईचे दागिने नीट बघून घे. रॉबरी केस आहे काय साहेब? रॉबरी पण आहे, मर्डर पण आहे. हो साहेब, आपला काय संबंध आहे मर्डरचा? मार्केटमध्ये कोण कोण आहे ॲक्टिव्ह? साहेब काय झालंय माहिती आहे का, आता तुमच्या लोकांच्या रेडमुळं असला माल कोण घेत नाही हो. तरी पण मी झाडी मारतोय कधी. मार जाडी. काय साहेब रो रे घासा तरी वाला होईल काय? घाल कशात. बोल पटकन. साहेब मार्केटमध्ये फक्त 3च लोक ऍक्टिव्हेट आहे, धनराज, लालचंद आणि तोरडीमल. शबास रे माझ्या चिकण्या. अशाच टिचक्यात देत जा. तेच आता देतच राहणार ना साहेब, आपण आपला जन्म त्यासाठी झाला. येऊ का साहेब? चल ये. आर्थर रोड जेल एकही बेल नाही. काय करते मॅडम? नुकताच जामिनावर सुटलेल्यांचा रेकॉर्ड चेक करते. ठाणे जेल जामिनावर कोणी नाही. कल्याण आधारवाडी जेल सापडला. बाबू बाबू रघु दळवी उर्फ बाबू हातमारवाला. 1 मिनिट. करेक्ट, हेच नाव आहे जेल रेकॉर्डमध्ये आणि नुकताच जामिनावर सुटलंय. अहो मॅडम, मला माहिती आहे ना, हा बाबू हातमार गँगचा लीडर आहे आणि हा एकट्या महिलांना पाहून त्यांना लुटतो आणि नुसतं लुटपाट करत नाही तर सुपारी किलर सुद्धा आहे. यू मीन राकेशने आपल्या आईची सुपारी या बाबूला दिली असावी? ते तर त्याला उचलल्यावरच कळेल मॅडम. चेतन, मी सरांना सांगते, तू पवारांना घेऊन या बाबूचा ट्रॅप कर. ओके मॅडम. ग्लास इकडे दे. चला निघायला हवं आपल्याला, उशीर होते. कोण रे तू? मी कोण? तुला मारून मारून एवढा सुचवतो ना की तुझ्या घरातले नाही ओळखणार की तू कोण. तुझ्या तर पोलिसांवर हात उचलतोच. पकडा जरा.
बाबू ए बाबू थांब बाबू बाबू बाब्या थांब ना एक. बाबू थांब बाबू थांब बाबू थांब बाबू 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 कुत्र्यासारखा मार कसेल. बाबू थांब बाबू थांब. हात पुढे कर हात पुढे कर. सुपारी सुपारी फुलावर मी काय केलं नाही साहेब. बायला लुटलं नाही साहेब. साहेब या बाईचा खून केलास नाही साहेब नाही केलं नाही केलं नाही केलास तर बार मध्ये उडवायला पैसे कुठून आले साहेब साहेब तुम्ही चढवता. गेम केलास नाही साहेब कुठं नाही केला गेम सर साहेब. बोल खरा अरे हे! काय केलं नाही साहेब. अरे काय अक्कल आहे की नाही तुम्हाला? किती मारलंय त्याला? अरे वर्मी मार लागून मेला ना तर सगळ्यांच्या नोकऱ्या जातील आणि आत बसू ते वेगळे. सॉरी सर. जा पाणी आणा. ती मारलंय. घाबरू नकोस, मी आलोय ना, काय नाही होणार. नाव काय तुझं? बाबू. बाबू. हे बघ बाबू, मला माहिती आहे तू मर्डर नाही केलंय, माहिती आहे. हे घे पाणी पी. आरामात आरामात. झालं पोट भरलं? बाबू मला एक गोष्ट सांग, बारमध्ये उडवायला तुझ्याकडे पैसे कुठून येतात रे? साहेब थोड्या चोऱ्या माऱ्या केले तुझेच पैसे. पण त्या सुपारी पुलावरचा गेम तू नाही केला? नाही नाही साहेब नाही नाही. अच्छा ओके. वा एक काम करा, हा रबर आहे ना, हा बाबूच्या अशा ठिकाणी लावा की त्याला लघवीचा प्रॉब्लेम झाला पाहिजे. साहेब साहेब तसं काय करू नये साहेब. खरं खरं सांगायचं, खरं खरं. नाहीतर या रबरासारखे आहे ना, माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. खरं सांगायचं, सुपारी पुलावर बायकांना लुटायचं काम कोण करतं? ते राजाची गँग करते साहेब. राजू. कुठे असतो हा? फरार आहे. आणि हा दागिने कोणाला विकतो? दागिने कोणाला विकतो? लालचंदा. लालचंदला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्री लक्ष्मी नारायण. गुड मॉर्निंग. लक्ष्मी नारायण. ओम श्रीम लक्ष्मी नारायण. काय रे सकाळी सकाळी पनवटी येऊन राहते हा? अरे सेठ वो छोड़ो ना, इधर देखो माल तो देखो. पण पावती आहे काय? अरे पावती असते तर तुमच्याकडे कशाला पाठवलं असतं भाईने? कोण भाई भाई नाही ओळखते. अरे राजू भाई, अपना राजू भाई. राजू भाई हाँ माल दिखा. होना सेठ. वो क्या राजू भाई ने बोला लालचंद सेठ के पास जाने का, अपना नाम बोलने का, नोट लेके आने का. राजू भाई तेरे को बोला ये कुछ प्रूफ है? अरे क्या सेठ भरोसा नहीं किया यार, तुम राजू भाई को फोन लगाओ ना. कोण आहे रे? कोण आहे तुम्ही लोक? मी PSI चेतन गडकरी फ्रॉम स्पेशल પોલીસ ફોર્સ. પધારો પધારો. દુકાન તમારું જ છે, આવો ને. આવો આવો. શું લેવું છે? काय घ्यायचं तुम्हाला? आम्हाला काही नको. अहो पण मी काय नाही केला, तुम्ही कशाला आवडते? लालचंद सेठ, आम्हाला बघितल्यावर सगळेच लोक असं बोलतात. हो काय नाही हो, धंदो क्यारનો બંધ કરી દીધો છે. આ ધંધા नाही करत मी. हे बंद करून दे. माझ्या आईची शपथ, बापाच्या शपथ हो. नाही. लालचंद सेठ, आता इज्जत मध्ये राजूने त्या दिवशी विकलेले दागिने काढून दे. चल लवकर. आलं का लक्षात? राजू चल. हो हे अलका गाडगिरीचे दागिने. लालचंद सेठ, चोरीचा माल खाल्लास, आता भत्ता खा.
चल चले चाल. मॅडम हा लालचंद, हाच तो मालखाऊस होणार. इंटॅक्ट प्रॉपर्टी सकट सापडलाय. व्हेरी गुड. पवारांना आत घेऊन जा. मॅडम हा मुद्देमाल जप्त केला यांच्याकडनं. मिस्टर राकेश आणि रचिता ज्वेलरी बघून घ्या. हो, हीच आईंची ज्वेलरी आहे. एक मिनिट. कोर्टात ज्वेलरी व्हेरिफिकेशन झाल्यावरच ही ज्वेलरी मिळेल. मॅडम चोर सापडलाय ना, तर आता मी घरी जाऊ? हो मॅडम प्लीज. मिस्टर राकेश, जोपर्यंत तुमच्या आईचा खून करणाऱ्यापर्यंत आम्ही पोचत नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही. कारण तुमचा भाऊ विजय यानेच तुम्हाला ही आयडिया दिली होती. कशावरून तुम्ही तुमच्या आईची सुपारी दिली नसेल? मॅडम मी नाही खून केलाय. खरंच मॅम, मी खून नाही केलाय. लालचंदच्या मोबाईलमध्ये राजूचा नंबर सापडलाय. त्यावरून राजूचा नंबर ट्रेस झालाय. सर, राजूच्या नंबरवरून त्याचे कॉल डिटेल्स काढलेत. काल राजू शिर्डीमध्ये होता सर. आरोपी पाप केल्यानंतर आधी देवदर्शनाला जातात. सगळ्याच गुन्हेगारांची ही मेंटॅलिटी झाली आहे. आता राजू कुठे आहे? सर, राजूच्या कॉल डिटेल्समध्ये एक नंबर असा सापडलाय ज्यावर त्याने वारंवार कॉल केलेत सर. हा नंबर कोणाचा आहे व्हेरीफाय केला? तो नंबर रोजी नावाच्या बारवाल्याचा आहे आणि ती मुमताज बारमध्ये काम करते. मुमताज बार? पहले का काम करती थी? नटराज बार में. घर में कौन कौन है तेरे? मैं और मेरा मर्द. वो कमाता है या तेरे पैसों पर खाता है? कमा लेता है थोड़ा बहुत. ये लाइन में कब से है तू? अभी 2 साल ही हुए. वैसे कहाँ के रहने वाली है? तो वो मैं. ए गौरी, जा तेरा मजनू आ गया. अरे क्या बोल रही है? चल रास्ते. ये नहीं लौंडी कौन? इसका नाम करिश्मा है. करिश्मा, ये रोजी है. धंधे में नहीं हो क्या? हाँ, अभी 2 साल ही हुए. अगर मेरे कस्टमर को ज्यादा चिपके ना तो याद रखना, समझे क्या? वैसे आज तेरा पहला दिन है तो आज की कमाई हम लोगों में बांटना. हाँ क्या? आप बोले तो आज की कमाई मैं अभी दे दूं? हाँ हाँ चलेगा. चलेगा? रोजी, कमाई हवी तुला? कमाई हवी? आता मी सांगते ना तसं करायचं. समजला? रिलॅक्स. चल चेंज करून घे पटापट. चल. पीले पीले हमारे जानी, पीले पीले हमारे जानी. कांचन, टार्गेट आलाय. बी अलर्ट. हां, त्याच्याकडे वेपन असेल. आम्ही आहोत कव्हर करायला. ए सांगितलं तेवढं कर. समजलं ना? आता त्याच्या आधी तुला इथे गोळा घालेल. ए रोजी, रोजी डार्लिंग, अरे रोजी डार्लिंग. तो बाहेर कर. स्माईल. दरवाजा कर. ए रोजी, रोजी मेरी जाने मन, कैसी है तू? अरे बोलना कैसी है? हाँ? क्या हुआ? अरे इसको देख के तेरा थोड़ा क्यों उतरा? अरे कुछ नहीं, चल. अरे खिलौना है ये, क्या डर रही है तू? चल रख देता हूँ, रख देता. हाँ तेरी. ए रोजी, साला ये आइटम कौन है रे?
हा? ए राजू थांब. कोण आहे बे तू? कोण आहे तू? चरित्र? हॅलो सर, रात्री उचललंय त्याला. बोलेल ना सर, नक्की कळवतो. जय हिंद सर. या बाईंना ओळखतोस? आपण नाही ओळखत. पवार. सर, त्या दिवशी रिक्षा हात चालवत होता. मिस्टर राकेश, कंट्रोल युअर सेल्फ. अरे शाण्या, इज्जतीमध्ये बोला, नाहीतर बोल पटापट बोल. त्या दिवशी सुपारी पुलाच्या रिक्षा स्टँडवर आपण उभा होतो. थँक्यू. चल विजय, ये घरी. किती दिवस झाले आला नाही. भाई लोग, ये सोने की मुर्गी आ रही है. पुलाजवळ जाऊन रेडी राहा. अरे. काय? चला लवकर निघा. चला. ओ दादा, रिक्षा खाली का? हा आहे ना, कुठे आज यात्री कॉलनी. यात्री कॉलनी? हो बसा ना, बसा बसा. हा बस बस बस. चला दादा. मग त्या बाईला आपण रिक्षात बसवलं. सुपारी पुलाजवळ आपले फंटर थांबले होते. मग तिला घेऊन आम्ही फाटकाजवळ गेलो. तिचे दागिने लुटत असताना ती ओरडायला लागली, किंचाळायला लागली. अरे बघा झाली, काय झालं? तिचा गळा दाबून मी मारून टाकलं आणि नदीत फेकून दिलं. शांत राहा, शांत राहा. शांत राकेश, प्लीज. मिस्टर राकेश, तुमच्या आईला योग्य तो न्याय मिळेल. पवार, घेऊन जायला. चले. चल. चेतन, राजेशच्या अटकेची सगळी डिटेल्स कंट्रोल रूमला कळव. म्हणजे याच्या गँगने आणखी किती गुन्हे केले ते सगळे ओपन होतील. येस पवार. यस मिस्टर राकेश. या. सर, ह्या केसमध्ये दागिन्यांच्या हाऊस असणाऱ्या अलकाबाईंनी लग्नाहून परतताना जर हे दागिने आपल्या पर्समध्ये ठेवले असते तर आज हे चित्र दिसलं नसतं सर. यू राईट चेतन. दागिन्यांची हौस असावी, पण त्याचं प्रदर्शन मात्र करू नये.